नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, आहे आणि भुजंग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? आहे आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे आणि भुजंग हे शब्द साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर अपमानचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 3 सन्मान। या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समाजाची सेवा करणारा म्हणजेच समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुआब या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? उपांत्य। तर उपांत्य म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आहे, शेवटून दुसरा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, मी सिनेमा पाहिला या वाक्याचा आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्याचं रूपांतर करायचं आहे। मी सिनेमा पाहिला या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे। तर याचं रूपांतर होईल ऑप्शन क्रमांक 1 होईल, मी सिनेमा पाहत असेल। या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळाचं हे वाक्य असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त। तर सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, आपल्याला विभक्ती ओळखायची आहे। मी गावाहून आलो, आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? हून। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 ऊनहून पंचमी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, प्रतिक्षण या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे। प्रतिक्षण हा एक शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे। प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्हायला पाहिजे, अव्ययभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर केशव कुमार हे टोपण नाव प्रल्हाद केशव आत्रे या कवीचं केशव कुमार हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर या ठिकाणी वाक्य आहे, त्याने हे चित्र काढले आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, खालील शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। तर या ठिकाणी शब्द आहे साखर भात, तर साखर भात या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। चला पुढचा प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? विद्यार्थी मित्रांनो, वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी
आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी विचारलेला आहे जहाजांचा पुढीलपैकी काय असेल. जहाजांचा पुढीलपैकी समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणता असेल. तर जहाजांचा काफिला ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्द ऑप्शन क्रमांक 3 तीर्थरूप या ठिकाणी आपलं योग्य शुद्ध शब्द असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. दर्पण, मुकुर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. दर्पण आणि मुकुर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, दर्पण आणि मुकुर हे शब्द आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असेल. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत तो असा खालीलपैकी कोण असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत त्यांना अजानुबाहू ऑप्शन क्रमांक 4 असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. खाली दिलेल्या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर आपल्यासमोर शब्द आहे तर काल या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी काल या शब्दाची जात असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. पाटील या शब्दाचा आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. पाटील या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 पाटील की या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. तर आपल्या समोर 4 शब्द आहेत. विशेष नाम आपल्याला ओळखायचं. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मोत्या या ठिकाणी आपलं विशेष नाम असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. पिवळ्या फुलांची ओळ शब्द समूहासाठी आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. पिवळ्या फुलांची ओळ शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सोनावळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालीलपैकी आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडायचा आहे. वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे कणिक तिमणे या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार असेल. बाकी सर्वांचे अर्थ एकच आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार असेल. प्रश्न क्रमांक 24 मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत. मराठी या भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत. तर मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने 34 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर अधोरेखित शब्द मार्च नंतर म्हणजेच शब्दाला लागून शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. पुढील पर्यायापैकी आपल्याला नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. नपुसकलिंगी आपला शब्द ओळखायचा आहे. तर नपुसकलिंगी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 किरडू या ठिकाणी नपुसकलिंगी असलेला पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. पुढील शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर पावसामध्ये भिजू नका आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची. पावसात त इ आ. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. महाराजांचा थाटच वेगळा अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. महाराजांचा चाची चे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 षष्ठी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. मी देशाची पंतप्रधान झाले तर
वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य उद्गारार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? तर हे सकर्मक कर्तरी या प्रयोगाचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात? संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात? तर संबोधनाच्या वेळी स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. पुढील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. सूर्य डोंगराआड जात असतो हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर सूर्य डोंगराआड जात असतो हे रीतिवर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आज्ञार्थ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल? जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, झोप बरोबर निद्रा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण खालीलपैकी कोणतं एक विशेषण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुशार या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण असेल. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा ते खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा उपयोग करतो? तेव्हा तो प्रथम पुरुषवाचक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आज्ञार्थ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे. जिभेला हाड नसणे हा एक वाक्यप्रचार आहे. वाक्यप्रचार कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? जिभेला हाड नसणे तर जिभेला हाड नसणे म्हणजेच वाटेल ते बोलणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. गाय झाडाखाली बसली या वाक्यामध्ये आपला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. गाय झाडाखाली बसली अधोरेखित शब्दाची आपला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. केवलप्रयोगी अव्यय खालीलपैकी काय असतात? केवलप्रयोगी अव्यय हे खालीलपैकी कशा प्रकारचे असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, केवलप्रयोगी अव्यय हे भावनाप्रधान. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. राम सतत गावी जात असे हे खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? राम सतत गावी जात असे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? कोणत्या काळामधलं वाक्य आहे? तर हे रीतिवर्तमान काळाचं हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भावे प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. भावे प्रयोग तर भावे प्रयोगाचं वाक्य ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आईने मुला समजाविले या ठिकाणी भावे प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे?
तर धनुष्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोदंड या ठिकाणी धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगाय ज्याला सीमा नाही. शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगा ज्याला सीमा नाही म्हणजेच असीम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. अकलेचा खंदक म्हणजेच खालीलपैकी काय व्हायला पाहिजे. अकलेचा खंदक याचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. अकलेचा खंदक तर अतिशय मूर्ख मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कणिक तिमणे तर विद्यार्थी मित्रांनो कणिक तिमणे म्हणजेच खूप मारणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अभ्यस्त शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विशेषणाचा प्रकार आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला 50 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेत ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.